पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झाले। राज्यातील पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। बघा, येणाऱ्या 1 ऑगस्ट 2026 पासून पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना रेशन कार्डवरती 9,000 रुपयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे। त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल आणि तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल आणि त्या रेशन कार्डवरती तुम्हाला प्रत्येक महिन्याला मोफत गहू आणि मोफत तांदूळ मिळत असतील तर तुम्हाला पुढच्या महिन्यापासून म्हणजेच 1 ऑगस्ट पासून ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून या गहू तांदळासोबत 9,000 रुपये तुम्हाला रोख रक्कम आता दिली जाणार आहे। त्यामुळे जर तुम्हाला रेशन कार्डवरील गहू तांदळासोबत या 9,000 रुपयांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला ऑगस्ट महिन्याच्या अगोदर एक अर्ज करावा लागणार आहे। हा अर्ज केल्यानंतर तुम्हाला ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून रेशन कार्डवरती हे 9,000 रुपये आता मिळणार आहेत। मग तो अर्ज कुठे करायचा आहे, कसा करायचा आहे, या अर्जासोबत कोणकोणती कागदपत्रे जोडून द्यायची आहेत आणि या 9,000 रुपयांचा लाभ घेण्यासाठी सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या पात्रता लावलेल्या आहेत याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगून टाकत आहे। परंतु रेशनधारकांना तुम्हाला फक्त 9,000 रुपयांचा लाभ मिळणार नाही, यासोबत तुम्हाला सरकारच्या माध्यमातून अजून 5 वस्तूंचा लाभ दिला जाणार आहे। मग या 5 वस्तू कोणकोणत्या दिल्या जाणार आहेत याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। ती माहिती तुम्ही लगेच ऐकायची आहे। केंद्र सरकारकडून रेशन कार्डच्या नियमात मोठे बदल करण्यात आले। रेशनधारकांना तांदळाऐवजी केंद्र सरकार आता 5 वस्तू देणार आहे। त्यामुळे ज्या गोष्टी लागतात घरामध्ये जेवण बनवण्यासाठी आणि पोषक तत्व ज्याच्यामध्ये असतात अशा वस्तूंचा विचार करून धान्य वाटप नियमामध्ये बदल केल्याची माहिती समोर येते। केंद्र सरकारनं रेशन कार्ड धारकांना एक मोठा दिलासा दिलेला आहे। आता बघा, रेशनधारकांना तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की केंद्र सरकारच्या माध्यमातून रेशनधारकांना गहू तांदळासोबत अजून 5 वस्तू आता मोफत मिळणार आहेत। मग रेशनधारकांना तुम्हाला गहू तांदळासोबत ज्या 5 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत तर या 5 वस्तू कोणकोणत्या दिल्या जाणार आहेत त्याचीच माहिती आता सांगत आहे। त्यामुळे जर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल आणि तुम्हाला सुद्धा या रेशन कार्डवरील 9,000 रुपयांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला काय करावे लागणार आहे याचीच माहिती आता सांगत आहे। कारण आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यामध्ये आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती। या बैठकीमध्ये रेशनधारकांसाठी 2 मोठे आणि आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले होते। या 2 मोठ्या आनंदाच्या निर्णयाअंतर्गत तुम्हाला रेशन कार्डवरील या 9,000 रुपयांचा लाभ आणि रेशन कार्डवरील या 5 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल आणि तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुमची आता लॉटरी लागत आहे। कारण रेशनधारकांना तुम्हाला ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून या रेशन कार्डवरती गहू तांदूळ मिळणार आहेत। या गहू तांदळासोबत अजून 5 वस्तू तुम्हाला दिल्या जाणार आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला 9,000 रुपयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे। तर एकंदरीत सांगायचं म्हटलं तर रेशनधारकांचा ऑगस्ट महिना 100% गोड होणार आहे। कारण ऑगस्ट महिन्यामध्ये रेशनधारकांची लॉटरी लागणार आहे। त्यामुळे जर तुम्ही रेशनधारक असाल, तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल आणि तुम्हाला सुद्धा या सर्व आनंदी निर्णयांचा लाभ घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटं सविस्तर पहा। आता बघा, रेशनधारकांना या ऑगस्ट महिन्यापासून जर तुम्हाला 9,000 रुपये मिळवायचे असतील तर तुम्हाला कुठे अर्ज करावा लागणार आहे त्याची माहिती देत आहे। परंतु अर्ज करण्या अगोदर या 9,000 रुपयांसाठी तुम्हाला काही पात्रतेमध्ये पात्र ठरायला पाहिजे। जर तुम्ही या प्रमुख पात्रतेमध्ये पात्र ठरला तरच तुम्हाला या 9,000 रुपयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। बघा, सर्वात अगोदर जी पहिली पात्रता लावण्यात आलेली आहे तर ते पहिले पात्रता म्हणजे तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे। दुसरी पात्रता तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असायला पाहिजे। तिसरी पात्रता तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असायला पाहिजे। पुढची पात्रता तुमच्या घरामधील कोणत्याही सदस्याला सरकारी नोकरी नसायला पाहिजे।
5 एकरांपेक्षा जास्त शेतजमीन नसायला पाहिजे। जर तुम्ही अशा पात्रतेमध्ये पात्र ठरला तरच तुम्हाला रेशन कार्डवरील या 9,000 रुपयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। आणि रेशन कार्डवरील ज्या 5 वस्तूंचा लाभ तुम्हाला दिला जाणार आहे तर त्या 5 वस्तू कोणकोणत्या दिल्या जाणार आहे ते सुद्धा आता आपण सविस्तर पद्धतीने पाहणार आहोत। बघा रेशनधारकांना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे रेशनधारकांसाठी आनंदाचे निर्णय घेत असतात। त्याच पद्धतीने आता सध्याच्या स्थितीला पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी आनंदाचा निर्णय घेतलेला आहे। तो निर्णय म्हणजे काय तर रेशनधारकांना रेशन कार्डवरती गहू तांदळासोबत 9,000 रुपये दिले जाणार आहेत। हे 9,000 रुपये कशा पद्धतीने दिले जाणार आहे याचीच तुम्हाला आता महत्त्वाची माहिती सांगत आहे। त्यामुळे पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना तुमची आता लॉटरी लागणार आहे। आता बघा रेशनधारकांना एकंदरीत तुम्हाला 9,000 रुपयांचा लाभ, 5 वस्तू आणि त्याच पद्धतीने अजून काही लाभ दिले जाणार आहे। तर ते अजून कोणकोणते लाभ दिले जाणार आहे त्याविषयी तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगत आहे। परंतु रेशनधारकांना सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही रेशनधारकांवरती अन्याय होणार नाही। जे रेशनधारक गरजू असतील, जे रेशनधारक खरोखर पात्रतेमध्ये नियमांमध्ये ठरत असतील, बसत असतील त्याच रेशनधारकांना हा लाभ दिला जाणार आहे। बघा रेशनधारकांना तुम्हाला रेशन कार्डवरील 9,000 रुपयांचा लाभ आणि रेशन कार्डवरील या 5 वस्तूंचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला काही महत्त्वाची कामे करायला सांगितले आहेत। जर तुम्ही हे महत्त्वाची कामे केले तरच तुम्हाला हा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे। मग कोणकोणती कामे करायची आहेत यासोबत तुम्हाला जो लाभ दिला जाणार आहे तो लाभ कशा पद्धतीने दिला जाणार आहे याचेच तुम्हाला आता संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती देत आहे। परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, रेशनधारकांना विचार करायला गेला तर तुम्हाला कळत असेल की वर्षानुवर्ष रेशन कार्डवरती फक्त सरकार गहू आणि तांदूळ देत आहे आणि रेशन कार्डवरती मिळणारा तांदूळ, रेशन कार्डवरती मिळणारे गहू हे काय चांगल्या क्वालिटीचे, चांगल्या दर्जाचे सरकार देत नव्हता। परंतु रेशनधारकांना सरकारने असे गुपित उघडकीस आणलेलं आहे। या गुपितामुळे आता रेशनधारकांना तुम्हाला चांगल्या प्रकारचे गहू, चांगल्या प्रकारचे तांदूळ देण्यात येणार आहे। कारण या अगोदर तुम्हाला रेशन कार्डवरती गहू आणि तांदूळ दिले जात होते परंतु त्या गव्हामध्ये, त्या तांदळामध्ये जास्त पौष्टिकता नव्हते, त्यामुळे तुमच्या आरोग्यामध्ये कोणतेही चांगले बदल होत नव्हते असं डॉक्टरांच्या संशोधनामध्ये लक्षात आलेलं आहे। त्यामुळे सरकारने आता चांगल्या प्रकारचे गहू, चांगल्या प्रकारचे तांदूळ देऊन रेशनधारकांचे जीवनमान, आरोग्य सुधारलं पाहिजे यासाठी चांगल्या प्रकारचे गहू, चांगल्या प्रकारचे तांदूळ देण्याचा निर्णय घेतलेला आहे। आता बघा रेशनधारकांना वेळ न घालवता आपण 1 ऑगस्ट पासून रेशन कार्डवरती जे तुम्हाला 9,000 रुपये दिले जाणार आहेत तर ते 9,000 रुपये कसे दिले जाणार आहेत, रेशन कार्डवरती तुम्हाला ज्या 5 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत तर त्या 5 वस्तू कशा दिल्या जाणार आहे त्याचीच माहिती आता सांगत आहे। परंतु आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही रेशनधारकांवरती अन्याय होणार नाही। जे रेशनधारक गरजू असतील, जे रेशनधारक खरोखर पात्रतेमध्ये, नियमांमध्ये बसत असतील त्याच रेशनधारकांना रेशन कार्डवरील या 9,000 रुपयांचा लाभ आणि रेशन कार्डवरील या 5 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये आता दिला जाणार आहे। त्यामुळे रेशनधारकांनो आता आपण वेळ न घालवता रेशन कार्डवरती ज्या तुम्हाला वस्तू दिल्या जाणार आहेत तर त्या वस्तू कोणकोणत्या दिल्या जाणार आहेत, रेशन कार्डवरील या 9,000 रुपयांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्ज कुठे करावा लागणार आहे, तुम्हाला कसा लाभ दिला जाणार आहे याचीच तुम्हाला आता महत्त्वाची माहिती सांगत आहे। कारण रेशनधारकांना राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील ज्या रेशनधारकांकडे पांढरे रेशन कार्ड असेल त्या रेशनधारकांना हा लाभ दिला जाणार नाही। राज्यातील फक्त ज्या रेशनधारकांकडे पिवळे रेशन कार्ड आहे किंवा केसरी रेशन कार्ड आहे त्याच रेशनधारकांना हा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे। त्यामुळे जर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा
केसरी रेशन कार्ड असेल तर तुमची आता लॉटरी लागत आहे. तुम्हाला खऱ्या अर्थाने रेशन धारकांना रेशन कार्डवरील या 5 वस्तूंचा लाभ आणि रेशन कार्डवरील या 9,000 रुपयांचा लाभ आता प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे. आता बघा, रेशन धारकांना वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने रेशन कार्डवरती हे 9,000 रुपये कसे मिळवायचे आहेत या संदर्भात तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगत आहे. यासोबत रेशन धारकांना रेशन कार्डवरील ज्या 5 वस्तू तुम्हाला मोफत दिल्या जाणार आहेत, तर या 5 वस्तू कशा मोफत दिल्या जाणार आहेत याविषयी तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगत आहे. तर बघा, रेशन धारकांना आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने हा लाभ कसा दिला जाणार आहे त्या संदर्भातली महत्त्वाची माहिती सांगत आहे. परंतु रेशन धारकांना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रेशन कार्डवरती तुम्हाला गहू तांदळासोबत अजून ज्या 5 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत, तर या 5 वस्तू कोणकोणत्या दिल्या जाणार आहेत त्या संदर्भातली तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगत आहे. बघा, तुम्हाला वर्षानुवर्ष रेशन कार्डवरती फक्त गहू आणि तांदूळ देण्यात आलेला होता, परंतु रेशन धारकांना इथून पुढे तुम्हाला आता गहू तांदळासोबत अजून काही महत्त्वाच्या वस्तू देण्यात येणार आहे. मग या वस्तू कोणकोणत्या दिल्या जाणार आहे त्याचीच माहिती तुम्हाला आता सांगत आहे. तर बघा, रेशन धारकांना सरकारच्या माध्यमातून मागच्या काही महिन्यांपूर्वी एक GR काढण्यात आलेला होता. त्या GR मध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं होता की रेशन धारकांना केंद्र सरकारच्या माध्यमातून गहू तांदळासोबत मोफत किराणा दिला जाईल. परंतु मागच्या काही महिन्यांमध्ये हा लाभ वितरित करण्यात आलेला नव्हता, कारण सरकारकडे निधी कमी होता. निधीला या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेले नव्हते. निधी कमी असल्यामुळे मागच्या काही दिवसांपूर्वी या वस्तू वाटण्यात आलेल्या नव्हत्या. परंतु सध्याच्या स्थितीला पाहिलं गेलं तर रेशन धारकांना तुमच्या आता लॉटरी लावली जात आहे. रेशन धारकांना किराणा देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेला आहे. मग या किराण्यामध्ये रेशन धारकांना कोणकोणत्या वस्तू दिल्या जाणार आहेत याचीच तुम्हाला आता महत्त्वाची माहिती सांगून टाकत आहे. आता बघा, रेशन धारकांना वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने आपण पाहून घेऊयात की रेशन कार्डवरती तुम्हाला कोणकोणत्या वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत, जेणेकरून तुम्हाला समजून जाईल. यासोबत रेशन धारकांना तुम्हाला रेशन कार्डवरती ज्या 9,000 रुपयांचा लाभ दिला जाणार आहे, तर हे 9,000 रुपये तुम्हाला कसे मिळवायचे आहेत त्या संदर्भातले तुम्हाला महत्त्वाची माहिती आता सांगत आहे. तर बघा, रेशन धारकांना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून राज्यातील पिवळ्या आणि केसरी रेशन धारकांची लॉटरी लावण्यात येत आहे. रेशन धारकांना खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचे काम केलं जात आहे. तर बघा, रेशन धारकांना तुम्हाला रेशन कार्डवरती गहू तांदळासोबत अजून ज्या 5 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत, तर या वस्तू कोणकोणत्या दिल्या जाणार आहेत त्याची माहिती सांगत आहे. तर बघा, तुम्हाला गहू तांदूळ तर दिले जाणार आहे, त्यासोबत तुम्हाला रेशन कार्डवरती विविध प्रकारच्या डाळी, विविध प्रकारचे मसाले, या ठिकाणी खाण्याचे तेल, साखर, मीठ, मैदा अशा प्रकारच्या वस्तू देण्याचा निर्णय झालेला आहे. आणि रेशन धारकांना तुम्हाला चांगल्या प्रकारचे गहू, चांगल्या प्रकारचे तांदूळ देण्याचा निर्णय झालेला आहे. आता या 9,000 रुपयांचा लाभ तुम्हाला कसा दिला जाणार आहे त्या संदर्भातली तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगत आहे. आता बघा, रेशन धारकांना मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरती चर्चा सुरू झालेली होती की रेशन धारकांना पैसे मिळणार, परंतु याच्या अगोदर कोणत्याही रेशन धारकांना पैसे मिळालेले नव्हते, कारण मागच्या काही दिवसांमध्ये फक्त शासन निर्णय काढण्यात आलेला होता, परंतु सरकारने पैसे काय वाटलेले नव्हते. त्यामुळे भरपूर रेशन धारकांनी आमच्याकडे या ठिकाणी विचारपूस केलेली होते की रेशन कार्डवरती पैसे मिळणार, मग हे पैसे कधीपासून मिळणार आहे. तर बघा, रेशन धारकांना तुमच्या आता लॉटरी लावली जात आहे. तुम्हाला रेशन कार्ड या कागदपत्रावरती आता पैसे दिले जाणार आहेत, परंतु हे पैसे महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये देण्यात येणार नाही. तर बघा, महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 14 जिल्ह्यामधील आत्महत्याग्रस्त असणाऱ्या शेतकरी बांधवांच्या कुटुंबांना हे पैसे दिले जाणार आहेत. म्हणजे सांगायचं तात्पर्य, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये 14 जिल्ह्यांची यादी देणार आहे. जर तुमचा जिल्हा 14 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल आणि तुमच्याकडे नारंगी कलरचं म्हणजेच केसरी कलरचं रेशन कार्ड असेल आणि तुमच्या घरामधील एखाद्या शेतकरी बांधवांनी आत्महत्या केलेली असेल, तुमचं कुटुंब हे शेतकरी कुटुंब असेल, तरच तुम्हाला या 9,000 रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड बँकेला लिंक करावं लागेल. यासोबत रेशन कार्ड अपडेट करावं लागणार आहे. रेशन कार्डची KYC करावी लागणार आहे. महत्त्वाची कामे जर तुम्ही
तुम्ही केले तरच तुम्हाला रेशन कार्डवरील या 9,000 रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे। बघा, सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। त्यामुळे जर तुम्ही पिवळे रेशनधारक असाल किंवा केसरी रेशनधारक असाल तर तुम्हाला दिलासा मिळत आहे आणि रेशनधारकांना तुमचे खऱ्या अर्थाने आता लॉटरी लावली जात आहे। लवकरच हा निर्णय अंमलात येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे।